देख रहे हैं KGN प्राइम न्यूज। गोरक्षण सेवा समिती निप्पाणीची मोठी कारवाई, कत्तलीपासून 10 नंदी गोवंश यांना जीवदान। श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांनी स्थापन केलेल्या गोरक्षण सेवा समिती यांच्या वतीने महाराष्ट्रामधून कर्नाटकमध्ये कत्तलीसाठी जाणाऱ्या 10 गोवंश यांना जीवदान देण्यात आले। पेठवडगाव येथून कत्तलीसाठी 10 बैल घेऊन जाणार आहे अशी माहिती गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांना मानद पशुकल्याण अधिकारी साईनाथ जाधव यांच्याकडून मिळाली होती। पेठवडगाव येथून कत्तलीसाठी बेकायदेशीररित्या MH10 AW 8107 या आयशर गाडीमधून मोठ्या प्रमाणात गोवंश जाणार आहे। कर्नाटक येथे कत्तल करण्यासाठी बेकायदेशीररित्या वाहतूक करणारी गाडी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे आणि त्यांच्या गोरक्षकांच्याकडून पकडण्यात आली। या प्रकरणी संशयिताला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। यावेळी परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांनी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांना गुन्हा नोंद करून योग्य ती कारवाई करण्याची सूचना केली आहे। यावेळी गोरक्षण सागर श्रीखंडे यांनी कागल RTO चेकपोस्ट सापळा रचून येथे ही गाडी पकडण्यात आली। या प्रकरणी संशयिताला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। याबाबत गोरक्षण सेवा समितीचे सागर श्रीखंडे यांनी सांगितले की कागल पोलिसांच्या मदतीने वाहन चालकांची चौकशी केली असता वाहन चालकांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने 112 नंबर हेल्पलाईनला कॉल करून आयशर वाहन पोलिसांच्या स्वाधीन केले। गोवंशाची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी वाहन प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत जप्त केले। ताब्यात घेतलेले सर्व गोवंश श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाच्या गोशाळेत दाखल केले असून यावेळी गोसेवा समिती निप्पाणी कागल येथील गोरक्षक मोठ्या संख्येने गोवंश वाचवण्यासाठी विशेष सहकार्य लाभले। याबाबत कागल पोलीस स्थानकात गाडी चालक दुर्गेश शंकर जाधव राहणार संत रोहिदास नगर पेठ नाका वाळवा इस्लामपूर सांगली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कागल पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षका करीत आहेत। यावेळी मानद पशुकल्याण अधिकारी साईनाथ जाधव यांचे विशेष सहकार्य मिळाले। यावेळी अखिल भारत कृषी गोसेवा खानापूर येथील गोरक्षक साईनाथ जाधव, महेश बाबर, अतुल जाधव, पोपट जाधव, निलेश जाधव, शिवम निकम, मकरंद पेडणेकर, गोरक्षण सेवा समितीचे कागल येथील ओमकार त्रिगुणे, समरजित जाधव, कोकणोळी येथील सागर कळेकर, नितीन परिट यांनी ही कारवाईसाठी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। KGN क्राईम न्यूजसाठी मुख्य संपादक सय्यद अफसर पटेल यांच्यासह वृत्त निवेदिका माधुरी मैस्त्री। मारते जय श्रीराम। आज गोरक्षण सेवा समिती निप्पाणी आणि गोरक्षण सेवा समिती कागल यांच्या वतीने पेठवडगावहून यमकड मंडीला जी कत्तलीसाठी ही 10 बैल जायची होती, तर ही 10 बैल कत्तलीतून मुक्त करून आज कागल पोलीस स्टेशनच्या हद्दीत आम्ही देत आहोत। तर ही कारवाई कागलच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये झालेली आहे। या ठिकाणी कागल पोलीस स्टेशनचं आम्हाला विशेष असं सहकार्य मिळालं। तर ही जनावरं पेठवडगावरून बेकायदेशीर त्या वाहतूक करून यमकड मंडीला ही कत्तलीसाठी जात होती। तर याची गोपनीय माहिती आम्हाला मिळाल्यानंतर गोरक्षण सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅप लावून ही गाडी कागल पोलीस स्टेशनच्या हद्दीत पकडली आणि कागल पोलीस स्टेशनच्या 112ला कॉल करून कागल पोलिसांच्या मदतीनं ही गाडी कागल पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलेलो आहोत। आणि ह्या गाडीचा मालक सचिन साळुंके तसेच ह्या गाडीचा जो ड्रायव्हर आहे योगेश यांच्यावर FIR नोंद केलेली आहे आणि ही गाडी ही जनावर श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ गोशाळेत आम्ही पाठवत आहोत। धन्यवाद। जय श्रीराम। असंच गाडीचा नंबर घ्या। जसा एक मिनिट पुढचा